नमस्कार, मैं आपके साथ अंजना और आप देख रहे हैं संगठन भारत न्यूज। आइए शुरुआत करते हैं आज की खास खबर से। बीजेपी के राष्ट्रीय महामंत्री विनोद तावड़े पर लगा पैसे बांटने का आरोप। महाराष्ट्र के वसई विरार में जमकर हंगामा हुआ है। यहां बहुजन विकास आघाड़ी ने बीजेपी के राष्ट्रीय महामंत्री विनोद तावड़े पर पैसे बांटने का आरोप लगाया है। हालांकि विनोद तावड़े ने इन आरोपों से इनकार किया है। उनका कहना है कि पैसे उनके नहीं थे। बताया जा रहा है कि होटल में जब ये झगड़ा हुआ उस वक्त बीजेपी के नेता विनोद तावड़े और नालासोपारा के बीजेपी उम्मीदवार राजन नाइक को बहुजन विकास आघाड़ी के कार्यकर्ताओं ने घेर लिया। पूरी घटना विरार ईस्ट मनवेल पाड़ा के वित्तांत होटल में हुई। बहुजन विकास आघाड़ी के नेताओं ने बीजेपी नेता विनोद तावड़े की गाड़ी की जांच करने की मांग की है। वोटिंग से ठीक एक दिन पहले हुई इस घटना ने सियासी गलियारों में हलचल पैदा कर दी है। विपक्ष मामले को लेकर बीजेपी को घेरने में लगा है। बता दें कि महाराष्ट्र की सभी 288 विधानसभा सीटों पर कल वोटिंग होने वाली है। मुंबई से सटे पालघर जिले के विरार से प्रियांशु यादव की रिपोर्ट। विधानसभेमध्ये जे गेले 2 तास चाललंय त्यातला अप्पा इतर ठाकूर क्षितिज राजन मी माननीय जनता मतदाराला आपलं म्हणणं सांगू। तुम्ही 4-5 प्रश्न विचारा, मग जनता त्यातला तो निर्णय घ्यायचा तो घेईल असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि पत्रकारांच्या समोर आम्ही आलो। राजन बोला आपण। माझा सगळ्यांना नमस्कार। 2 दिवसापूर्वी साहेबांशी माझं बोलणं झालं। काय म्हणलं की या नालासोपारा विधानसभेमध्ये एकही राज्याचा नेता किंवा राष्ट्रीय नेत्याचा प्रवास झाला नाही, म्हणून आपण एक 10 मिनिटासाठी आम्हाला वेळ द्यावा, कार्यकर्त्याशी संवाद साधावा, ह्यासाठी तावडे साहेबांना मी आग्रह केला। त्यामुळे तावडे साहेब आले, त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला की कुठल्याही प्रकारे काही करू नका, मतदाराशी संपर्क करा, मतदारांना आग्रह करा, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे। लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ 52% होता, तर आता मतदार कसं वाढेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, कार्यकर्त्याला असं आवाहन करण्यासाठी तावडे साहेब आले होते। शिक्षित पहिले मराठी बोलू नका। तुम्ही गेले काही दिवस सोपाऱ्यामध्ये परिवर्तन वगैरे वगैरे ऐकतायत। मला बोलून द्या ना। बोला सर। परिवर्तन वगैरे बोलतायत। खरं तर तावडे साहेब हा तुमच्या भाजपच्या नेत्यांचा अपमान हे करतायत। आमचं प्रतिनिधित्व वसई तालुक्याचं 2009 पर्यंत माननीय विष्णुजी सावरा जे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होते, म्हणजे सोपारा प्लॅटफॉर्म असेल, एसटी डेपो वेस्टचा असेल, हा वाडा मतदारसंघात होता आणि त्याचं प्रतिनिधित्व सावरा साहेब, खासदार वनगा साहेब करत होते। वसई तालुक्याचं 20 पर्यंत 9 पर्यंत रामभाऊ नाईक ते कॅबिनेट मंत्री, रेल्वे, पेट्रोलियम वगैरे होते, ते करतायत। ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 19 वेळा इलेक्शन झाल्या। तिकडे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचेच 19 वेळा आमदार होते। एवढं असताना काही डेव्हलपमेंट झाली नाही असा आरोप केला, म्हणजे स्वतःच्या
हे आताचे जे खासदार आहेत ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात 30 वर्षात काही झालं नाही डेव्हलपमेंट. इतका चुकीचा मुलगा मी कधी आयुष्यात बघितला नाही. म्हणजे स्वतःच्या मुलावर हे करणं चुकीचं आहे. आणि माझ्यावर आरोप करणारे कोण? तो ज्यांचा पुतण्या, मुलगा, भाचा हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत. खड्डे बुंजवण्यापासून साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे. हे कागदोपत्री आहे. घटनेचा उल्लेख सगळ्यात करायचा. माझ्याकडे नावं आहेत, ती नावं देतो मी सगळे. यांच्या नावावर निघालेले बिल आहेत, सब कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहे. ती मंडळी माझ्यावर आरोप करते. धन्य आहेत. मग यांनी एकदा हे पण सांगून टाकायचं का यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय पोचवलं माझ्याकडे, तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या. लक्षात आलं का? आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो का हे पैसे वाटप. आता तावडे साहेब, राजन नाईक बोलले का कोणीही मोठा नेता आला नव्हता. पण तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं. तुम्ही एका सर्व्हे मध्ये ही सीट 0 आहे आपली, त्याच्यामुळे नेते कोण आले नाही. तर तुम्हाला बोलून वेळ खर्च करायचा, पैसे खर्च करायचे. आज तुम्ही सांगतात का बॅगा वगैरे दाखवायच्या नाही, डायऱ्या, सगळे डायऱ्यावर 300 के 400 के म्हणजे 1000. निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये त्याचा पण उल्लेख. एकाच रूम मध्ये 10 लाख रुपये अजून खर्च चालू आहे. मग हे पैसे कुणाचे? आता एवढं तर सांगू नका का ते पण हितेंद्र ठाकूरचे होते पैसे. असं असेल तर ते मी घेऊन जातो, मला उपयोगी पडतील कुठे काम धंद्या करता. बरोबर आहे? बरोबर. बोला. 1 मिनिट. आजचा रामधर्म, रामाचं नाव घेऊन तुम्ही पैसे वाटप करतात, हेच तुम्ही मान देतात का? काय बोलायचं, कुठे बोलायचं ह्याचं भान ठेवा. सगळे आकडे आपल्याकडे आहेत. कुणी कसली कामं घेतली आहे सगळ्या डिक्लेअर करू का? आई साहेब डिक्लेअर करू का? सगळे उद्या डिक्लेअर करू का? दुसऱ्याकडे वगैरे करायचे का आपण? मला असं वाटतं की आज बोला ना, प्रचार करता आई साहेब मला बोलू दे. हे आकडे डिक्लेअर करायचे का आपण? नंतर करा. आता तुमचं बोलून घ्या. नंतर बोलून घ्या. विचारतोय, बोला. आमदार साहेब तुमचं बोलून घ्या. विचारतोय, बोला. हे आरोप झाले. अरे आता मी बोलतो. ते 10 लाख कुठे आहेत? 10 लाख कुठे आहेत? मला एवढंच सांगायचं आहे की जसं राजन नाईक यांनी सांगितलं, निवडणुकीच्या दिवशी ते पैसे खबरों में अब तक ले बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात कुछ ऐसी खास खबरों के साथ। तब तक ले नमस्कार और देखते रहिए संगठन भारत न्यूज। अगर आपको हमारी वीडियो पसंद आई हो तो लाइक, कमेंट पर शेयर करें और ऐसी ही खबरों से जुड़े रहने के लिए आप हमारे यूट्यूब चैनल संगठन भारत को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस करें। छोटी छोटी वीडियो और खबरें व्हाट्सएप और ईमेल पर भेज सकते हैं।